नमस्कार मित्रांनो, परत एकदा कोकण प्रेमी सुद्या क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला टार्गेट असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर, तेच म्हणजे मालवण। तर मित्रांनो, आज आपण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मालवण बीच आहे तो पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। आणि मालवण तुम्हाला माहीतच असेल, कोकणपट्टीतला एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणता येईल मालवणला, कारण भरपूर पर्यटक आहेत ते पूर्णपणे मालवण बीचला भेट देण्यासाठी येत असतात, कारण मालवण बीचवर तेवढ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत। तर मित्रांनो, नक्कीच ज्या सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, कोणकोणत्या वॉटर ॲक्टिव्हिटीज ज्या मालवण बीचवर आता सध्या चालू आहेत, त्या सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। आणि कोकणातील जेवढे काही जे बीच आहेत ते सर्व बीच आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो। याच्या आधी आपण मित्रांनो गणपतीपुळे बीचसुद्धा एक्सप्लोर केला आहे आणि आता जस्ट आपण हा मालवण बीच एक्सप्लोर करतोय। तर आणि ह्याच्या आधीची जी व्हिडिओ असेल ती सिंधुदुर्ग पोर्टची आहे मित्रांनो, ती जर बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा। त्याच्यामध्ये मी सर्व कंप्लीट माहिती दिली आहे सिंधुदुर्ग पोर्टची। मित्रांनो, मालवणबद्दल काही सांगायची गरज नाही, मला माहितीच आहे, महाराष्ट्रातील आराध्य दैवत म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच मालवण। कारण का त्याचं तुम्हाला माहिती असेल, मालवणच्या बीचला लगत लागून असलेला सिंधुदुर्ग फोर्ट, आणि तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कंप्लीट सविस्तर माहिती त्याच्याविषयी घेतली आहे। जर बघितला नसाल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली, ती जाऊन तुम्ही तो कंप्लीट व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे या मालवण बीचची पूर्णपणे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि पूर्णपणे बीचवर जेवढ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्वपणे वॉटर ॲक्टिव्हिटीज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ या मी यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। तर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा, लाईक करा। तर मित्रांनो, मालवण म्हटलं की विषय येतो तो म्हणजे कोकणाचा, आणि नेहमीच निसर्ग सौंदर्याने नटलेला हा कोकण प्रत्येक पर्यटकाचं खास आकर्षण ठरत आहे। तर मित्रांनो, असाच एका कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेला एक शहर म्हणजे मालवण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। जस्ट आता आपण एसटीतून प्रवास करत आहोत, थोड्याच वेळात आपण मालवणचा बस डेपो आहे तिथे पोहोचणार आहोत। कारण मित्रांनो, मालवणला जायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे जर ट्रॅव्हल ऑप्शन्स अवेलेबल्स असणार आहेत, त्याचा कंप्लीट व्हिडिओ मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो थोडीशी माहिती देतो ट्रॅव्हल रिलेटेड। जर तुम्हाला मालवणला जायचं असेल तर तुम्हाला मालवण बस डेपोजवळ यावं लागेल सर्वप्रथम। तर मालवण बस डेपोजवळ येण्यासाठी तुम्हाला मुंबईहून 2 पर्याय असणार आहेत, पहिला म्हणजे ट्रेन आणि दुसरा म्हणजे बस। तर तुम्ही ट्रेनने जात असाल तर तुम्हाला कोकण कन्या ही ट्रेन कुडालपर्यंत सोडेल, तसेच वंदे भारतसुद्धा आहे, परंतु तिची कॉस्ट जास्त आहे। आणि दुसरा म्हणजे बसने जाणार असाल तर तुम्ही ही बस कुडालपर्यंतसुद्धा जाऊ शकते पूर्णपणे, आणि तुम्हाला कुडालवरून तिथून ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्या यूज करून तुम्हाला मालवण बीचपर्यंत यायचं। मित्रांनो, हा जो रोड आहे तो सरळ गेला आहे मालवण बीचला। तर आता आपण थोड्याच वेळात मालवण बीचवर पोहोचू। आणि परंतु मित्रांनो, ज्यावेळी मालवण बीचला आपण जातो त्यावेळी आपण जो बाहेरचा निसर्ग बघतो ना, त्यावेळी अक्षरशः मन मोहून जातं, कारण पूर्णपणे नारळीची पोकीची झाडं आपल्याला पाहायला भेटतात। तर मित्रांनो, आता आपण जस्ट आलो आहोत मालवण बीचला आणि सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला भेटतो। आणि मित्रांनो, मालवण बीच एक्सप्लोर करण्याचं कारण असं आहे की भरपूर जणांना इथे माहीत नसतं कोणकोणत्या वॉटर ॲक्टिव्हिटीज इथे या मालवण बीचला सध्या अवेलेबल आहेत। तर नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, आणि त्याचबरोबर हा पूर्णपणे बीच आपण एक्सप्लोर करणार आहोत। मित्रांनो, फर्स्ट पहिला जाणून घेऊया या बीचवर कोणकोणत्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला भेटतात। इथे जर बघितलं तर मच्छीमारांच्या बोटी वगैरे पाहायला भेटतात, परंतु इथे वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात, कारण मालवण हे कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आपल्याला म्हणता येईल। तर मित्रांनो, इथे आपल्याला जेट्स राईड बघायला भेटेल, त्याचबरोबर बनाना राईड, सिटिंग बंपर, स्लीपिंग बंपर, त्याचबरोबर मेन खास वैशिष्ट्य असणारं म्हणजे पॅरासेलिंग आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे। जर तुम्ही पॅरासेलिंग करायचं वॉटर ॲक्टिव्हिटी करायची ठरवली असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला मालवण बीचला येऊन तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करता येईल, कारण ही एक खास वैशिष्ट्य आहे मालवण बीचचं। कारण तुम्ही कोणत्याही बीचला गेलात तर तुम्हाला पॅरासेलिंग ही वॉटर ॲक्टिव्हिटीज पाहायला भेटत नाही मोस्टली, तर इथे मालवण बीचवर आलात तर ही ॲक्टिव्हिटी इथे अवेलेबल आहे। जर तुम्ही पावसाळ्याच्या वेळी आलात, पावसाळा सीझनला आलात तर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पाहायला भेटणार नाही, कारण त्यावेळी सर्वच वॉटर ॲक्टिव्हिटीज असतात त्या बंद असतात। परंतु तुम्ही जर डिसेंबर जानेवारी या सीझनला आलात तर तुम्हाला इथे या आत्ता ज्या मी 5 ॲक्टिव्हिटीज सांगितल्या या 5 ॲक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला भेटेल।
तर मित्रांनो, मालवण म्हटलं की मालवणचा बीच हा सुप्रसिद्ध आहे आणि मालवण बीच हे कोकणातील एक सुंदर पर्यटन स्थळ असून तिथे दरवर्षी विविध ठिकाणावरून अनेक वेगवेगळी दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या मालवण बीचला व्हिजिट करत असतात. इथे लोकांची जास्त गर्दी नसल्यामुळे हा जो बीच आहे तो पूर्णपणे मनाला आनंद देणारा आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला प्रिंटेड शर्ट आणि टी शर्टसुद्धा याचे शॉप्स पाहायला भेटतील. जर तुम्ही त्या बीचवर स्विमिंग करणार असाल तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता. इथे शॉप्स अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, या बीचवर आपल्याला नारळी पोकळीच्या बागा, तसेच बांबू, सुपारीची झाडे, मऊ पांढरी शुभ्र वाळू आणि अथांत पसरलेला सागर आणि मनमोहून टाकणारा हा मालवण बीच समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य निश्चितच तुमच्या मनाला मित्रांनो भूल घालवणारा आहे. मित्रांनो, इथे एक वेगळं डिपार्टमेंट आहे जे वॉटर ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्र शासनाच्या अंडर येतं. तर मित्रांनो, इथे तुम्हाला हा बॅनर पाहायला भेटेल. कोणकोणती तुम्ही राईड करणार आहेत, स्लिपिंग बंपर, पॅरासेलिंग जर करणार असाल तर नक्कीच इथे एक त्यांचं महाराष्ट्राच्या मान्यताप्राप्त हे डिपार्टमेंट आहे. म्हणजे इथे ज्या किनारपट्टीवर ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात त्याचा सर्व कंट्रोल मित्रांनो या डिपार्टमेंटच्या अंडर आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची परवानगी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या परवानगीशिवाय इथे कोणत्याही वॉटर ॲक्टिव्हिटीज अलाउड नाहीत. तर मित्रांनो, या ज्या वॉटर ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला भेटत आहेत त्या सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्र शासनाच्या रूल्सच्या अंडर येत आहेत. इथे तुम्हाला टुरिझम्स रूल्स वगैरे पाहायला भेटतील. तुम्ही पूर्णपणे रीड करू शकता. पर्यटकांसाठी खास इथे बोर्ड लावलेला आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला बोट राईडसुद्धा करू शकतो. तर आपण नक्कीच या बोट राईडचा आनंद घेणार आहोत. आणि जर इथे तुम्हाला माहीत असेल, या मालवण बीचचं खास आकर्षण असणारा म्हणजे सिंधुदुर्ग फोर्ट जस्ट आता आपण समोर पाहतात. आणि नक्कीच मित्रांनो, या सिंधुदुर्ग फोर्टची व्हिडिओ मी मागेच काही दिवसामध्ये अपलोड केली आहे. जर तुम्ही या फोर्टची व्हिडिओ बघितली नसेल तर नक्कीच मी आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ती लिंक दिली सिंधुदुर्ग फोर्टची. पूर्णपणे आपण कंप्लीट गाईड या सिंधुदुर्ग फोर्टचं घेतलं आहे. जर ती व्हिडिओ बघितली नसाल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा किंवा आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला ती व्हिडिओ मिळून जाईल. तर मित्रांनो, आता आपण जस्ट त्या बोटीची राईड घेत आहोत आणि नक्कीच या बोटीमधून जाताना एक वेगळाच अनुभव आपण या निसर्गाचा घेत आहोत. एका साईडला मित्रांनो ही किनारपट्टीला लागलेली पूर्णपणे नारळीची झाडं आणि अथांग पसरलेला समुद्र एक मित्रांनो वेगळाच अनुभव देत आहे आणि सुंदरशी सुटलेली गार हवा. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही मालवण बीचला आलात तर याचा नक्कीच एक्सपिरियन्स घ्या, तुम्हाला एक वेगळाच अनुभव घेऊन जाल. आणि मित्रांनो, नक्कीच आता आपण जस्ट स्क्रीनवर पाहत आहोत पॅरासेलिंग वॉटर ॲक्टिव्हिटीज, जी मला प्रत्येक बीचवर पाहायला भेटणार नाही. मित्रांनो, मालवण बीचला आलात तर ही खास ॲक्टिव्हिटीज तुम्ही नक्की करून पहा. कारण पॅरासेलिंग ही वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे, ही कोणत्याही बीचवर तुम्हाला पाहायला भेटणार नाही. परंतु मालवण बीचवर इथे अवेलेबल आहे. तुम्ही याचा ॲव्हेंचर्स पूर्णपणे एन्जॉय करू शकता. कारण पॅरासेलिंग वॉटर ॲक्टिव्हिटी ही एक ॲव्हेंचर्स वॉटर ॲक्टिव्हिटीजमध्ये मित्रांनो मोडते. तर नक्कीच हा एक ॲव्हेंचर्स एक्सपिरियन्स तुम्ही मालवण बीचवर येऊन घेऊ शकता. एक अनुभवदायी असणार आहे ही वॉटर ॲक्टिव्हिटीज. तर मित्रांनो, मालवण बीचवर अजून काही जर सांगायचं म्हटलं तर नक्कीच मित्रांनो, या मालवणच्या नावाच्या उत्पत्तीशी संबंधित बऱ्याच गोष्टी अशा मित्रांनो विश्वासार्ह गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील. एका लोकप्रिय कथेनुसार मालवण प्रदेशात मोठ्या प्रमाणात मीठ तयार होते आणि मीठ जास्त प्रमाणात नसल्यामुळे मीठ उत्पादक या भागात मालवण म्हणून ओळखले जाते. असं काही इतिहासकालीन या मालवणचा काही इतिहासकालीन गोष्टी आहेत, परंतु त्या आपण एका साईडला ठेवूया. आपण पूर्णपणे या बीच आहे तो बीचची मजा घेऊया. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हटलं जर मालवणबद्दल जर सांगायचं म्हटलं तर भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटेल. इथे जर बघितलं तर एक मंदिर आपल्याला पाहायला भेटेल. त्या मंदिराचं नाव आहे श्री दांडेश्वर मंदिर. तर मित्रांनो, नक्कीच ज्यावेळी तुम्ही मालवण बीचला याल त्यावेळी तुम्ही या दांडेश्वर मंदिरामध्ये भेट द्या. इथे म्हणजे ते तिथेच बीचला लागूनच आहे, त्यामुळे तुम्हाला काय मालवण बीचला आला तर तुम्हाला हे नक्कीच दिसेल. तर तिथे तुम्ही येऊन पूर्णपणे इथे पूर्णपणे याचं दर्शन घेऊ शकता दांडेश्वर मंदिराचं. आणि हे जे मंदिर आहे या मालवण बीचला लागूनच आहे, त्यामुळे पूर्णपणे एक सुंदर असा निसर्ग सौंदर्यामध्ये नटलेलं असं हे मंदिर आपल्याला पाहायला आहे. परंतु हे पूर्णपणे इतिहासकालीन मंदिर आहे, त्यामुळे एवढी काही याची दुरुस्ती पाहायला भेटली नाही. परंतु हे बीचला लागल्यामुळे हे सुंदर असं आपल्याला या मंदिराचा व्ह्यू पाहायला भेटतो. मित्रांनो, मात्र तुम्ही ज्यावेळी ज्या समुद्र किनाऱ्यावर ज्यावेळी याल त्यावेळी याचा पूर्णपणे आनंद तर घेऊ शकता, परंतु विविध प्रकारचे मासे, शंख व समुद्र किनाऱ्यावरची मऊ रेती तुमच्या मनाला मोठ्या प्रमाणात मित्रांनो आनंद देऊ शकते.
कारण इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या अरबी समुद्र, त्याचबरोबर तुम्हाला हा निसर्गाच्या सौंदर्याने नटवणारी ही हिरवागार पूर्णपणे पसरलेली ही नारळीची झाडं, हे एक खास वैशिष्ट्य आहे या कोकणाचं आणि या मालवण शहराचं. तर मित्रांनो, इथे खाण्यापिण्याची व्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. कारण जर तुम्ही संध्याकाळचा आलात तर इथे स्टॉल वगैरे लावलेले असतात, तर तुम्ही तिथे जर भूक वगैरे लागले असेल तर तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. मित्रांनो, म्हणूनच हा मालवण बीच आहे, हा पूर्णपणे शांत बीच पूर्णपणे ओळखला जातो. इथे दुपारची वेळ असल्यामुळे इथे कोणत्याही वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि इथे कोणतीही गर्दी पाहायला भेटत नाही, परंतु नक्कीच सुंदर असा बीच आणि शांत बीच आपल्याला हा पाहायला भेटतो. मित्रांनो, जर इथे मालवणला यायचं असेल तर तुम्ही विमानाने सुद्धा येऊ शकता, पण त्यासाठी दाबोळी गोवा एअरपोर्ट मिनिमम 25 किलोमीटर कुडाळ रेल्वे स्टेशनपासून आणि मोटार गाडीने आलात तर 540 किलोमीटर मुंबईपासून आणि 160 किलोमीटर मालवण, असे मित्रांनो हे जे डिस्टन्स आहे. आणि जर मित्रांनो मालवण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे, मालवणी जेवण आणि मालवणची खास मच्छी याचं खास वैशिष्ट्य आहे मालवणचं. आणि नक्कीच मालवणची मच्छी म्हटलं की नक्कीच तोंडाला एक वेगळीच चव आणून देणारी मच्छी असते. मित्रांनो, पुढे जर बघितलात मी पुढचा ब्लॉग आहे तो पूर्णपणे मालवणच्या मच्छी मार्केटवर असणार आहे. इथे तुम्हाला समुद्र किनारपट्टीवर अनेक मच्छीमार आपल्याला बोटीतून मच्छी आणतात आणि इथे पूर्णपणे मोठा बाजार मालवणचा भरला जातो. तर नक्कीच तो पूर्णपणे बाजार आहे मच्छी मार्केटचा, तो पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल आणि पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यायची असेल तर तो तिथपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल घंटीला ऑन करून ठेवा, जेणेकरून मी पुढची ज्यावेळी मालवण बाजारपेठची मच्छी बाजाराची ज्यावेळी व्हिडिओ टाकेल ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण मित्रांनो, मालवणचा मच्छी मार्केट बघण्याचं कारण असं आहे कारण मालवण खास मच्छी बाजार ज्याच्यासाठी सुप्रसिद्ध आहे आणि नक्कीच हा बाजार कशाप्रकारे इथे या बीचवर भरला जातो ते पुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ असल्यामुळे येथील जे पर्यटन व्यवसाय त्यांना मूळ व्यवसायाचा मोठा फटका बसतो आणि त्यामुळे वर्षाखेरीज तरी मोठ्या संख्येने इथे पर्यटक दाखल होतात. म्हणजे याच जी डिसेंबर जानेवारी या काळातच आपल्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक पाहायला भेटतात. इथे बघितलं तर बोट पूर्णपणे बोटिंगमधून जाऊन तुम्ही बोटीचा आनंद घेऊ शकतात. इथे आपल्याला बनाना राईड पाहायला भेटतोय. जस्ट आता काही पर्यटक यायला सुरुवात झाली आहे आणि इथे जर बघितलं हे मच्छी मार आहेत जे आता मच्छी मार करण्यासाठी जे किनारपट्टीवर गेलेले होते. त्याचबरोबर इथे तुम्हाला जेट्स राईडसुद्धा पाहायला भेटते. जर आता आपण समोर स्क्रीनवर पाहत आहोत जेट्स राईड तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, नक्कीच आजसाठी आपण इथेच थांबूया. नक्कीच पुढे मिळू आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये. तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही मालवणला यायचा प्लॅन करत असाल तर नक्कीच त्यासाठी A to Z कंप्लीट ट्रॅव्हल गाईड असणारा एक नवीन ब्लॉग मी काही दिवसांमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही त्याचा पूर्णपणे सविस्तर माहिती मी त्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे ट्रॅव्हल रिलेटेड. तर मित्रांनो, आजसाठी आपण इथेच थांबूया.